धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली। या घटनेत 3 जणांची निर्गुण हत्या झाली। भांडणाचं कारण होतं आपसातील जुने वाद आणि त्या तिघांपैकी एक नाव आहे देवेंद्र पवार आणि त्याच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार दोन्ही बाजूच्या आपसातील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवेंद्र पवारची सुद्धा हत्या झाली। तर मंडळी, या ठिकाणी देवेंद्र पवारचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायासाठी साथ घातली। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचे देवाभाऊ आहे आणि हा आमच्या घरातला देवेंद्र होता। याचं पण नाव देवेंद्रच आहे, देवाभाऊ। तुम्ही ज्या पालकमंत्र्यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री केले त्यांनी अद्यापही कुठलीही भेट किंवा सात्वनासाठी एक फोनही केला नाही साहेब। हा कुठला न्याय साहेब? बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या होती साहेब, तो सरपंच होता। चूकच झाली, त्यांची हत्या झाली, नको झाली पाहिजे ती साहेब। पण त्यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटला हो साहेब। एवढा भेदभाव का? एवढा भेदभाव कशासाठी? संतोष देशमुख हा व्यक्ती होता, हा मी व्यक्ती नाही का? आमचा एक देवेंद्र गेला, हा व्यक्ती नाही का? इतका भेदभाव कशासाठी चाललाय महाराष्ट्रात साहेब? पालकमंत्री अद्यापही भेटायला आले नाही। आमदार साहेब मॅडम ज्या दिवशी घटना झाली पिंपळनेर सिव्हिलला आल्या, त्यानंतर मला वाटतं त्यानंतर ते अजून तुमच्या घरापर्यंत आले नाही। असं कसं काय साहेब? आणि आमदार मॅडम, तुमचंही काम होतं, तुम्ही यायला पाहिजे होतं मॅडम, इथं यायलाच पाहिजे होतं। एक नाही 3 जणांची हत्या झाली। भेदभाव नका करा, राजकारण नका करा, न्याय द्या। गरीब कुटुंब आहे, तो एकटा घरातला करता धरता होता। जर तुम्ही त्यांचा विचार करणार नाही तर भविष्यात लोक तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही। तुम्हाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे फडणवीस साहेब, की लोक तुम्हाला काही झालं तरी निवडून देतील याचा गर्व आहे का? या रूलमध्ये तुम्ही राहू नका। तुम्ही जिथं खरंच अन्याय झालाय तिथं तुम्ही वेळ द्या साहेब। आज हा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालाय साहेब। अशा अनेक घटना पाहिल्या आम्ही की जिथं एखाद्या मोठ्या कास्टमध्ये काही घटना झाली असेल तर तिथं पूर्ण महाराष्ट्र, अभिनेता, नेता सर्व लोक जातात। आज 3 लोकांची हत्या झाल्यानंतर इथं कोणी अद्याप भटकायला आलं नाही किंवा फिरायला आले नाही साहेब। परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही, तुमच्याही घरामध्ये परिवार आहे, तुमचाही कधीतरी काही घात होऊ शकतो। देव कोणालाच सोडत नाही, फक्त तुम्ही भेदभाव नका करा। भेदभाव जरी केला, आज आम्हाला मरण आहे, उद्या उठून तुम्हाला पण मरण आहे साहेब। फक्त आमची एकच अपेक्षा आहे, त्याच्या उघड्यावर पडलेल्या परिवाराला न्याय द्या साहेब। त्यांना काहीतरी तुमच्याकडनं काहीतरी आश्वासन द्या साहेब। त्यांच्या घरामध्ये एक मेव करता धरता चालले गेल्या साहेब, त्याच्या घरच्या एखाद्या व्यक्तीला कुठेतरी नोकरी द्या साहेब। कोणतीही नोकरी द्या, तुम्ही स्वच्छतेमध्ये का लावत नाही साहेब? त्यांचा परिवार पोषित तिथं 5-10 हजाराच्या पगार का लावत नाही साहेब? तुम्ही त्याच्या परिवाराला न्याय द्या ही विनंती करतो। खास करून जयकुमार भाऊ रावल, तुमचे हात जोडतो, तुम्ही या इथं, या परिवाराकडे बघा। या उघड्यावर पडलेल्या परिवाराला तुम्ही काहीतरी संरक्षण द्या, काहीतरी न्याय द्या, एवढीच अपेक्षा करतो साहेब। हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही नक्की येशाल, ही अपेक्षा करतो साहेब। एवढे बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। तर मंडळी, देवेंद्र पवार एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती होता। संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्याच्यावर होती। त्याच्या मागे आज एक वृद्ध विधवा आई आहे, 2 लहान लेकरं आणि आयुष्याच्या मध्यावरच विधवा झालेली पत्नी। एका क्षणात सगळंच उद्ध्वस्त झालं। घरातील कमवता पुरुष गेला आणि त्याच्यासोबत त्या कुटुंबाचा आधारही गेला। आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकट आज त्या परिवारासमोर उभं आहे। या पार्श्वभूमीवर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पुढील काही मागण्या केल्या आहेत। कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारावी, मुलांच्या भविष्याची हमी द्यावी, मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी। ही मागणी केवळ राजकीय नाही तर एका उद्ध्वस्त झालेल्या परिवाराची आर्त हाक आहे। पण इथे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। साक्री तालुक्यात गेल्या 15 दिवसात 4 मर्डर झाले, तसेच चोरीच्या घटना, भांडण म्हणजे कायद्याचा धाक उरला की नाही, असे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले। सध्या जिल्ह्यात सर्वसामान्य जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले। जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। कायद्याचा धाक कमी होत चाललाय का? पालकमंत्री म्हणून प्रशासनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुठेतरी कमी पडते का? हे आरोप आहेत जनतेचे, हे प्रश्न आहेत जनतेचे आणि या प्रश्नाचे उत्तर प्रशासन कधी देणार? कारण कायदा सुव्यवस्था हा केवळ राजकीय विषय नाही तर तो प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेशी जोडलेला असतो। जर एका कुटुंबाचा कमवता व्यक्ती अशा घटनेत गेला तर तो परिवार उद्ध्वस्त होतो। आज देवेंद्र पवार यांच्या परिवाराला घरातील व्यक्ती जाण्याचं दुःख तर आहेच, पण भविष्यात येणाऱ्या संकटाची सुद्धा भीती आहे। प्रश्न खूप आहेत,
ही घटना आज एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर येणाऱ्या काळात अशा घटनांना आळा बसेल की नाही, अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पावलं उचलावे. कारण लहान मोठ्या गुन्ह्यात सोडलेली ढील अशा मोठ्या गुन्हेगारीला जन्म देते. म्हणून छोट्या छोट्या गुन्हेगारीला अगोदर आळा घालण्याची आज गरज आहे.